लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला तर माझी आपणातील प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही तो इतरांबरोबर शेअर करावा, लाईक करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, देवाचा अपराधी ख्रिस्त। येशू ख्रिस्त जो देवपुत्र म्हणून या जगामध्ये आला होता, ज्या वेळेला तो यार्देनमध्ये योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला तेव्हा जे पापी पश्चाताप करून आले होते आणि योहानाकडून बाप्तिस्मा घेत होते त्यांच्या रांगेत येशू उभा राहिला। त्यावेळेला योहानाने येशूला पाहून काय म्हटले? योहान 1:29। दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा। अर्थात योहानाने पाहिले की येशू ख्रिस्त हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे। ख्रिस्ती धर्माचा किंवा यहुदी धर्माचा पुढारी नाही, परंतु संपूर्ण जगाचा उद्धार करता तारणारा आहे। आणि ही गोष्ट त्याने इस्रायलाला साक्ष व्हावी म्हणून कळविली। माझ्या मागून एक पुरुष येत आहे। तो कोकरा हा एक पुरुष होता, एका भूमिकेमध्ये तो आला होता। तो माझ्या पुढे झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता। याचा अर्थ तो पहिल्यापासूनच आहे, प्रारंभी शब्द, आणि तो शब्द देही झाला होता असे ज्याच्याविषयी म्हटले तो हाच आहे। मी त्याला ओळखीत नव्हतो, तरी त्याने इस्रायलास प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे। तो प्रभू येशू संपूर्ण निर्दोष, निष्कलंक आणि पाप रहित असा देवाचा कोकरा होता जो अर्पण केला जाणार होता अखिल मानव जातीच्या पापांसाठी। जगाची पापे हरण करणारा, त्यांच्यापासून हरण करून स्वतःवर घेणारा। आणि असा हा प्रभू येशू जो पूर्ण निर्दोष, निष्कलंक आणि पापरहित, तो अपराधी कसा काय ठरणार? हाच तर आज आपला विषय आहे। म्हणूनच माझी आपणातील प्रत्येकाला विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। आम्ही ही गोष्ट पाहतो की देव हा आत्मा आहे आणि त्याला आत्म्यामध्ये राहून आम्हा पाप्यांना वाचविता येणे अशक्य आहे। मनुष्य पापात पडला आणि आदम हा तो व्यक्ती होता ज्यानंतर संपूर्ण मानवजात ही पापाच्या दशेत पडली। याला 4000 वर्षे झाली होती आणि सुवेळी देवाने आपलं देवत्व सोडून तो रिक्त झाला आणि त्याने मानव देह धारण केला। याविषयी फिलिप्पीकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायात आम्ही पाहतो, म्हणून देवाला शरीर धारण करून आम्हा मनुष्यांसारखे व्हावे लागले। इब्री लोकास पत्र 2 अध्याय याच्या 13-14 वचनात आम्ही पाहतो की मुले रक्त मासाची होती म्हणून तोही रक्त मासाचा झाला। उद्देश हा होता की मरणाचा अधिकारी सैतान याला मरणाने शून्यवत करावे, त्यासाठीच देवाचा पुत्र या जगात जन्माला। योहान 3:13 म्हणते, स्वर्गांतून उतरलेला व स्वर्गात असलेला, अर्थात स्वर्गातनं उतरलेला पण आहे आणि स्वर्गात पण आहे। पृथ्वीवर देहामध्ये आहे आणि स्वर्गात आत्मेच्या स्वरूपात आहे। अर्थात आम्ही पाहत आहोत की देव येथे एक भूमिका बजावित होता। जसं आम्ही पाहतो की रंगमंचावर जुन्या काळी स्त्रिया या नाट्यभूमीवर दृश्यास नसायच्या, त्यावेळेला पुरुषांना स्त्रीची भूमिका करावी लागत होती। एक पुरुष जो थोडा वेळापूर्वी पुरुषाची एक भूमिका निभावत होता, तो आज जातो, स्त्रीचा वेश धारण करीतो, केशभूषा आणि सर्व काही, आणि तोच एक व्यक्ती जो पुरुष आहे परंतु तो स्त्रीची ही भूमिका बजावित होता। याला म्हणतात बहुरूपी, अर्थात एकच व्यक्ती पण मुखवटा बदलतो। आणि हीच गोष्ट देवाने आम्हा संपूर्ण मानव जातीसाठी केली। देव जो अति पवित्र देव, त्याने आमच्यासाठी मुखवटा बदलला आणि तो आम्हा पापी मनुष्याच्या प्रतिरूपासारखा पापी मनुष्यामध्ये तो जन्माला आला आणि त्याने जवळजवळ 33.5 वर्षाचं पृथ्वीवरील देहावस्थेतील आपलं जीवन तो जगला आणि त्यात तो निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र राहिला। पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 22 वचन म्हणते, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही। ही साक्ष येशू विषयी दिलेली आहे। येशू पाप रहित होता। येशू हा देवाचा निष्कलंक कोकरा होता, हे संपूर्ण सत्य आहे व त्यामध्ये पाप आढळलेच नाही। त्याच्या तरुणपणापासून ते क्रूसावर त्याने आरोळी मारीपर्यंत पूर्ण झाले, हे शब्द बोलेपर्यंत एक किंतुही त्यात नव्हता की तो पित्याला दुखविल। व्यक्तिशः
तो निर्दोष व परिपूर्ण पापविरहित असे अर्पण तो होता. परंतु यशया 53:6 काय म्हणते? देवाने त्याच्यावर आमचे पाप लादले. वचन म्हणते ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्यासाठी त्याला पाप असे केले. प्रियजन हो, येशूच्या केवळ निर्दोषतेबद्दल बोलणे हे अर्ध सत्य आहे, परंतु देवासमोर त्याचा अपराधही प्रचार करावयास हवा. येशू हा एकमेव मानव होता ज्याने कधी पाप केले नव्हते. तो देवाचा कोकरा होता. जगाची पापे हरण करण्यासाठी तो आला होता, यासाठी की सर्वांची पापे त्याने स्वतःवर घ्यावी, 100% स्वतःवर घ्यावी. आमचे पाप त्याच्यावर लादण्यात आले. हा ख्रिस्त दैवी मनुष्य पित्याच्या दृष्टीसमोर पापी बनला. पृथ्वीवरील देहावस्थेच्या दिवसात प्रभू येशूचे 2 प्रकारे नाते नियमशास्त्राशी निगडित होते. पहिली गोष्ट, व्यक्तिशः निर्दोष परंतु कायदेशीररित्या त्याच्या शापाधीन. कारण प्रभू येशूचा अपराधी म्हणून न्याय झाला नसता तर आम्ही अजून पापात व कर्जात असतो. परंतु रोमकरसपत्र 8:3 म्हणते, पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने व पापाकरिता पाठवून देहामध्ये पापाला न्यायदंड ठरवला. हा एक पुरावा आहे की पाप त्याच्यावर लादण्यात आले जेव्हा तो गर्भाशयात निपजत होता. त्याच्या देहावस्थेच्या सर्व दिवसात त्याने पाप वाहिले. करंथीकरास दुसरे पत्र याचा 5:19 म्हणते, म्हणजे जगांतील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता. प्रियजन हो, ही किती अद्भुत गोष्ट आहे. मनुष्य पापी आहे आणि आपल्या प्रत्येक स्वभावाने पापी आहे आणि देवापुढे देव जो या विश्वाचा न्यायाधीश त्याच्या पुढे पापी असताना देवाने मनुष्यांचे पाप मनुष्यांकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये, बघा देव 2 भूमिकेत आहे, एक स्वर्गामध्ये आहे आणि ख्रिस्तामध्ये या पृथ्वीवर आहे. ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर म्हणजे देवाबरोबर जगाचा समेट करीत होता. अर्थात हे सर्व कार्य जे चाललं होतं काल्वरीवर, ह्यात देवाचा उद्देश होता की मनुष्यांशी देवाचा समेट व्हावा. ही उत्कंठा फक्त देवाला लागली होती आणि देवच हे कार्य करू शकत होता. कोणीही पापी मनुष्य देवाबरोबर समेट स्वतःहून करू शकत नव्हता, मार्गच नव्हता. आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. 21 म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. आजच्या विषयाचा सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो या वचनामध्ये आहे. येशू ख्रिस्त जो निर्दोष निष्कलंक आणि देवाचा ती पवित्र कोकरा, ही त्याची भूमिका एका बाजूने बरोबर आहे, पण दुसऱ्या बाजूला आमचे सर्व पाप त्याच्यावर लादले जावे हे गरजेचे होते. आणि ज्या वेळेला आमचे पाप त्याच्यावर लादले जाईल असा कोकरा जो पाप वाहक बनेल. आणि वचन तर आम्हाला त्याबद्दल म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने म्हणजे परमेश्वराने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. याचा अर्थ काय? देव स्वतः मानव जातीचे पाप स्वतःवर स्वखुशीने स्व इच्छेने घेण्यासाठी, आपलं जीवन अर्पण करण्यासाठी आणि पाप बनण्यासाठी आला, हा याचा अर्थ आहे. देवाने इस्रायल लोकांना 7 सण दिले होते. त्या 7 सणांपैकी एक सण होता प्रायश्चित्ताचा सण. या प्रायश्चित्ताच्या सणाच्या दिवशी इस्रायल लोक पश्चाताप करून आपली पापे पदरी घेत आणि ते देवाच्या मंदिरी येत. त्यावेळेला महायाजक जो प्रमुख याजक असे तो काय करी? 7 वचनापासून मी वाचत आहे. मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावे. अहरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्या, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरे पाप वाहून नेण्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणा दाखल बळी द्यावा. ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायश्चित्त व्हावे आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. अर्थात हे दोन्ही बकरे प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवितात. दोन्ही कार्ये या ठिकाणी दिसतात. एक तो पापाबद्दल अर्पण केला जावा आणि दुसरा बकरा पापे दुष्कर्मे वाहून नेणारा ठरावा. आणि येशूने हेच कार्य आमच्यासाठी केले. लेवीचं पुस्तक याचा 16 अध्याय याचं वचन मी 21 वाचत आहे. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा. अहरोन प्रमुख याजक असल्या कारणाने हे काम तो करीत आहे आणि ख्रिस्त येशू हा देखील
आमच्यासाठी देवाचा कोकरा आणि महायाजकही आहे. त्यानेच आमचे सर्व पाप बलिदानाचा पशु म्हणून त्याने आपल्या स्वतःवर ते घेतले. वचन म्हणते, व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. 22 वचन म्हणते, तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्माचा भार घेऊन निर्जल प्रदेशात वाहून नेईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. लेवीच्या 16 अध्यायामध्ये आम्हाला आढळते हे सर्व छाया होती आणि त्याचे वास्तविक स्वरूप देवाचा कोकरा जेव्हा या जगात मानव स्वरूपात येईल तेव्हा हे वचन प्रकट होणार होते आणि हेच कार्य येशूने पूर्ण केले. पवित्र शास्त्र व संदेष्टे येशूविषयी असे शिकवितात की हा येशू जो देव आहे तो आमच्यासाठी पाप झाला जेव्हा त्याने आमचे पाप वाहण्याचे ठरविले. पापी नाही झाला ही गोष्ट ध्यानात घ्या. तो पाप वाहक बनला होता. 100% जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतले. मनुष्यांचे पाप त्याने स्वतःवर घेतले. याचा अर्थ काय? आदमापासून शेवटचा माणूस जो या जगात जन्मेल त्या व्यक्तीपर्यंतचे सर्व पापे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी येशूने क्रूसावर बलिदान केले. अर्थात भूतकाळातील पापासाठी, वर्तमानातील पापासाठी आणि भविष्यातील पापांसाठी. यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. पापाच्या विरुद्ध नीतिमत्व आहे, लक्षात घ्या. आणि येथे देव आमच्या वतीने आमची सगळी पापे, पापाचा दंड स्वतःवर घेतोय आणि आम्हाला देवाचे नीतिमत्व देतोय. हे अद्भुत कार्य या विश्वात येशू ख्रिस्ताने केले. येशू ख्रिस्त या संपूर्ण जगाचा देव आहे. कोणत्या धर्माचा देव नाही, साऱ्या मानव जातीचा देव आहे. आणि त्याने हे कार्य कोणत्या धर्मांतील लोकांसाठी न करता संपूर्ण मानव जातीसाठी केलेलं आहे की संपूर्ण मानवांना मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, मनुष्याला पापांतून वाचवावे आणि देवाचे नीतिमत्व फुकट बहाल करावे. यशायाचं पुस्तक 53 अध्याय 5 आणि 6 वचन मी आपणापुढे वाचत आहे. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला. येशूविषयी ही भविष्यवाणी होती जी यशायाने 700 वर्षापूर्वी दिली होती. तो आमच्या अपराधामुळे, तो आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. परमेश्वराने आम्हा सर्वांचे पाप त्याच्यावर लादिले. गेतशेमेन बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा प्रवेश झाला आणि तो शिष्यांबरोबर प्रार्थना करण्यास त्या ठिकाणी गेला होता आणि आम्ही त्या ठिकाणी काय पाहत आहोत? त्या ठिकाणीच प्रभू येशू ख्रिस्तावर संपूर्ण जगाचे पाप, भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्यांतील, आदमापासून शेवटचा माणूस जो येईल त्या सर्व मनुष्यांची पापे येशू वर लादली गेली. म्हणून वचन काय म्हणते? 38 वचन, तेव्हा त्याने त्यांस म्हटले, माझा जीव मरण प्राय अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा आणि माझ्या बरोबर जागे राहा. येशूला एक सपोर्ट हवा होता, मॉरल सपोर्ट त्याच्या शिष्यांकडून. म्हणून येशू त्यांना विनंती करीत होता. परंतु शिष्यांना माहित नव्हतं की येशू कशांतून चालला आहे, येशू कोणत्या भूमिकेमध्ये आहे. तो माझे पाप प्रत्यक्ष वाहत आहे याची जाणीव कोणालाच नव्हती. परंतु येशूला त्यांतून जाणे गरजेचे होते. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की त्याच्यावर सर्व पापाचा भार आणि ओझे हे त्याच्यावर लादण्यात आले. आणि त्या ठिकाणी येशूची स्थिती काय झाली? कोणालाही हे कळले नव्हते की काय चाललेले आहे. येशूच फक्त हे जाणत होता की तो या जगात का आला आहे. त्याच्या पुढे मृत्यू दिसत होता आणि त्याने म्हटले की पित्या, शक्य तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. कारण यासाठीच मी या जगात जन्माला आलो आहे की मी मरावा. येशूच्या मरणात आम्हाला अनंत जीवन होते. येशूवर ज्या वेळेला पाप लादले गेले समस्त मानव जातीचे, वचन लूक शुभवर्तमान 22 अध्यायातलं 44 वचन म्हणते, मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता. अर्थात काहीतरी शरीरामध्ये अद्भुत असा बदल घडला. कारण साऱ्या मानव जातीचे पाप एकावर लादण्यात आले आणि त्या कारणामुळे आम्हाला दिसते की तो देवापुढे अपराधी होता. सर्वात जास्त म्हणजे देवाचा क्रोध त्यावर त्याने घेतला व तो मरणप्राय दुःखी झाला. फार खेदाने तो खेदित झाला होता. कारण संपूर्ण जगाचे पाप
त्याच्यावर लादण्यात आली होती. मत्ती वर्तमान 27 अध्याय 46 वचन काय म्हणते? आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबकथनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला? येशूने आतापर्यंत कधी माझ्या देवा अशी कधी पित्याला हाक मारली नव्हती, कारण पिता आणि तो एकच व्यक्ती होता. फक्त एक भूमिका पूर्ण करण्यासाठी तो मानव स्वरूपात आला होता. परंतु येथे एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे. पित्यापासून पुत्र हा विभक्त झालेला आहे, कारण देव पापाला तुच्छ मानतो, देव पापाचा न्याय करतो. आणि येशू पाप बनल्यामुळे येशूला पित्याने सोडून दिले, त्यागले. अर्थात देवच अतिपवित्र देव मानव स्वरूपामध्ये ही भूमिका पार पाडत होता. हे आम्हाला कळणे गरजेचे आहे. दावीद म्हणतो स्तोत्र 37:25 मध्ये, मी नीतिमान निराश्रित झालेला कधी पाहिला नाही. मग जो नीतिमान तो देवाद्वारे का नाकारला गेला? याचे उत्तर ते आहे, तो आमच्या जागी पूर्ण उभा राहिला. यशाचं पुस्तक 53 अध्याय 10 वचन म्हणते, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले म्हणजे कोणी? स्वतः देवानेच. देवच ज्या भूमिकेमध्ये मानव बनून आला होता, ज्याला देवपुत्र संबोधले गेले, तो येशू ख्रिस्त, याला देवानेच पिडिले. येथे आम्ही वचन पाहिल्यावर आम्हाला असे वाटते की का बरे पिता येशूला अशी शिक्षा करीत आहे, का ठेचत आहे? देवाने आपल्या प्रिय पुत्रास अशा दुष्ट मानव जातीच्या स्वाधीन करून त्याच्यावर भोग आणला व त्यामुळे कदाचित देवाच्या पाहण्यात आम्हाला फार मोठा अनादर व एक कदाचित नीच पातळी दिसू शकते. आम्हाला कदाचित येशूवर झालेला अन्याय वाटू शकतो. पिता इथे निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही करीत आहे, परंतु देव येशूला पाप म्हणून पाहत होता, म्हणून त्याला ठेचले जाणे गरजेचे होते. ही गोष्ट आम्हाला प्रत्येकानं समजणे गरजेचे आहे. लुका वर्तमान 22 अध्याय 37 वचन म्हणते, मी तुम्हाला सांगतो तो अपराधांत गणलेला होता. बघा, येशू ख्रिस्त अपराधामध्ये गणलेला होता. असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठाई पूर्ण झाला पाहिजे, कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत. अर्थात या ठिकाणी स्वतः येशू ख्रिस्त आपल्याविषयी संदेष्टाने दिलेल्या भविष्यवाणीची आठवण करून देत आहे आणि ती पूर्ण होणार आणि त्याला स्वतःला अपराधात गणले जाणार, ही गोष्ट तो शिष्यांपुढे प्रकट करीत आहे. ख्रिस्त येशूने सहन केलेल्या भयंकर यातना आणि काल्वरीवरील तो मृत्यू, या गोष्टींचे आम्ही वर्णन करूच शकत नाही. ज्या त्याने गव्हाणीपासून ते क्रुसापर्यंत जाईपर्यंत तो आपल्या लोकांसाठी होता. त्याने त्यांचे पाप वाहिले व पापांचे वेतन मरण, त्याचा भोग त्यांच्या अन्यायामुळे त्याने सहन केला, कारण देव या ठिकाणी पाप बनला. शास्त्र वचनात जेथे आम्ही मनुष्यांसमोर त्याला बघू तर आम्हाला कळते की त्याने पापमय मनुष्यांची जागा घेतली होती. पित्याने येशू ख्रिस्ताला आमच्यातला अपराधी असे ओळखले. ती आमच्या दुष्कर्मांची शिक्षा भोगण्यास तो आला होता. म्हणून येथे हे समजणे फार महत्वाचे आहे की येशू ख्रिस्त आमच्यासाठी खरे पाहता व वास्तविक स्वरूपात पाप झाला, म्हणून त्याच्यावर सर्व शिक्षा लादल्या गेल्या. हे सर्व आमच्या हितासाठी, यासाठी की देवाशी आम्हा पाप्यांचा समेट व्हावा व देवाचे नीतिमत्व आम्हाला मिळावे. प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीवर, क्रुसावर काय काय मुक्तीचे कार्य केले याचे सविस्तर वर्णन करणारा हृदयस्पर्शी संदेश लोगोस मिनिस्ट्री या चॅनलवर उपलब्ध आहे. त्या संदेशाचे नाव आहे दॅट डे ऑन कॅल्वरी, त्या दिवशी काल्वरीवर. हा संदेश आमच्यातील प्रत्येकाने ऐकावा अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करीतो. योबाचे पुस्तक 4 अध्याय 7 वचन म्हणते, कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? अर्थात कोणी निरपराध कधी नाश पावू शकत नाही. परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आमचा अपराध येशूने घेतल्या कारणाने त्याला मृत्यूला सामोरे जाणे गरजेचे होते. म्हणूनच संपूर्ण दुःख भोग येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतला. रोमकरसपत्राचा 8 अध्याय 3 वचन म्हणते, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविली. म्हणजे येशूचा जो देह होता, या येशूच्या देहामध्ये पापाला दंड द्यावा म्हणून येशूचा देह पाप बनला. पापाचा दंड जो देवाला मानव जातीवर द्यायचा आहे तो येशू वर यावा आणि ती दंडाज्ञा, तो देवाचा क्रोध आणि न्याय येशूने आपल्या स्वतःवर घेतला. आपल्या स्वतःच्या देहावर आमचे सगळे पाप स्वतःवर घेतले आणि पापाचा दंडही घेतला, यासाठी की देवाच्या क्रोधांतून आम्हाला वाचवावे. तो मनुष्य प्रकृतीचाच झाला नाही, तर त्याला पापमय देहासारखे करण्यात आले.
रोम 8:3 प्रमाणे या पृथ्वीवर काय झाले की स्वर्गीय कोर्टासमोर त्याच्यावर खटला भरण्यात यावा, जेथे असे ठरविले गेले की उत्पन्न करता व नियम बनविणारा स्वतः किंमत चुकवी व स्वतः निर्माण केलेला मृत्यूचा नियम तो पूर्ण करून आम्हाला मृत्यूच्या विळख्यांतून मुक्त करील. प्रभू येशू ख्रिस्त याला पापी ठरविण्यात आले, त्याच्यामध्ये दोष पाहण्यात आले आणि त्याच्यावर खटला भरविला गेला. पिलातासमोर खटला भरलेला अपराधी म्हणून तो उभा होता, परंतु व्यक्तिशः पापरही पर्यायात आमचे पाप वाहून नेणारा स्वतःला तो देवाच्या न्यायाच्या आसनासमोर खऱ्या प्रकारे प्रदर्शित करीत होता, कारण तो दुहेरी भूमिका बजावत होता. व्यक्तिशः निर्दोष, परंतु आपल्या लोकांच्या पापासाठी तो होता. देवाकडे पिलात होता, ज्याने म्हटले याच्या ठाई मला काहीच दोष आढळत नाही, तरी त्याला मृत्यूची शिक्षा ठोठावण्यात आली. बघा, दुहेरी भूमिका. जसे एक वकील असा प्रश्न न्यायाधीशापुढे टाकतो की न्यायाधीशाची कल्पनाच बदलून जाते. वचन म्हणते तो अपराधात गणला गेला, परंतु दैवी न्यायाची मागणी त्याला मृत्यूची पात्रताच दाखवित होती. देवाच्या मनात येशू हा कायदेशीर गुन्हेगार ठरला. येशू पित्यासमोर प्रत्येक पापांसाठी जी आम्ही केली होती त्यासाठी जिम्मेदार ठरला. तो आमच्या बदल्यात अपराधी ठरवला गेला आणि आपल्या जीवनाच्या अखेरीस त्याने मृत्यू हाच मिळवला. जो खटला त्याच्यावर लादला मनुष्यांच्या न्यायाधीशाकडून, तो जणू दैवी न्यायाधीशाकडून पाप वाहून नेणारा म्हणून लादला गेला. आमचे अपराध त्याच्यावर लादण्यात आले. जसा तो रानात सोडलेला बोकड हा ख्रिस्त येशूला दर्शवितो. आमची पापे येशू ख्रिस्तावर ट्रान्सफर झाली. येशूने आपले मुख लज्जा व थुंकणे यापासून आवरले नाही. का नाही? कारण अपराध्यांची हीच लायकी असते. त्याच्यावर दोष देण्यासमोर तो मुका उभा राहिला. त्याने काहीच उत्तर दिले नाही, कारण तो आमच्या जागी उभा होता अपराधी म्हणून त्याच्या बचावासाठी तो काहीच म्हणू शकत नव्हता. त्याला हे माहित होते की आमच्या बदल्यात त्याला अपराधी म्हणून न्यायास कारणीभूत ठरविले गेले. देवाच्या मनात ख्रिस्ताविरुद्ध लादले गेलेले दोष खरे होते, कारण जे खरोखर अपराधी त्यांना तो दर्शवित होता. कारण ही शर्मेची गोष्ट ठरली असती जर देवाच्या नैतिक सरकारकडून तो पूर्ण निर्दोष ठरविला गेला असता. येशू आमच्या पापांसाठी अपराधी ठरला. हे सर्व करण्यात तो पापी ठरला गेला व पित्याने त्याला तसे दर्शविले. आमची ऋण त्याने फेडली. अर्थात आमचा प्रभू येथे अपराधी ठरल्या कारणानेच येथे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. म्हणून पवित्र शास्त्रानुसार देवाचा कोप, क्रोध निर्दोष व्यक्तीवर येत नाहीये. लोकांची पापे त्याच्यावर लादली गेली. स्वर्गीय पिता येशू बरोबर पाप म्हणून व्यवहार करीत आहे. ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये. स्तोत्र संहिता 40 अध्याय आणि याचं 12वं वचन. असंख्य अरिष्टांनी मला घेरिले आहे, माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडिले आहे, म्हणून मला तोंड वर करता येत नाही. ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत, माझ्या त्राण उरले नाही. प्रियजन हो, या ठिकाणी मसीहाची वाणी क्रूसावर असताना काय असेल, त्याच्या हृदयामध्ये मनात काय विचार असेल, तो कोणत्या परिस्थितीतून जात होता, याचे संपूर्ण चित्र या ठिकाणी मांडलेलं आहे. भविष्यवाणीच्या द्वारे अगोदरच मसीहाविषयी या गोष्टी कळविल्या होत्या, स्तोत्रकर्त्याला प्रकट केल्या होत्या. देव पूर्ण समाधान पावला जेव्हा आमच्या पापांसाठी येशूने खंडणी दिली, कारण त्यानेच पवित्र नियम बनविला व तो स्वतः पृथ्वीवर मानव रूपात येऊन त्यांतले प्रत्येक नियम त्याने पूर्ण केले व मृत्यू पावला, यासाठी की पापाची खंडणी भरली जावी. खंडणी ही सर्व काळासाठी पूर्ण झाली. म्हणून येशू जेव्हा मरण पावला तेव्हा पाप मरण पावले. येशूला जेव्हा पुरण्यात आले तेव्हा पाप पुरण्यात आले. येशूने स्वदेहावर पापाचा दंड घेतला होता. प्रियजनो, या सर्व गोष्टी एक आध्यात्मिक सत्य आहेत आणि त्या फार सखोल आहेत. आमच्या विरुद्ध असलेली केस, हा खटला डिसमिस करण्यात आला. आता दोषासाठी शत्रूला जागाच नाही. येशूचे दुःख सहन व मरण हे देवाच्या दैवी न्यायास समाधानपूर्वक ठरले. येशू जो देव शरीरात आला म्हणून देवानेच आमचे पापाचे कर्ज फेडले. मग तो देव आता आम्हावर पाप कसे लादू शकतो? आमच्या पापाचे कर्ज त्याने स्वतः फेडले. त्याने संपूर्णपणे समाधानकारक कार्य केले की त्याच्या प्रत्येक लेकरांचे पापासाठी खंडणी भरली जावी. त्याने सर्व प्रकारची दुःखे भोगली.
गरिबीतील ही गरिबी, फार वाईट गरिबी उपभोगली. गव्हाणीत तो जन्मला. त्याच्याकडे धनसंपदा नव्हती. लोकांच्या मदतीवर त्याने आपले सेवकांतील दिवस कंठले, असे लूक 8 अध्यायातलं 3रं वचन म्हणते. त्याच्या कडूपणात त्याने दुःख व पीडा भोगल्या. त्याच्यावर दोषारोप करण्यात आला. त्याच्या पूर्ण चारित्र्यावर रेघा ओढण्यात आल्या. खादाडांचा सोबती, दारुड्यांचा मित्र, फसवा, देवनिंदक, बालजबूब, सैतान असे नावे त्याला मिळाली. स्तोत्र 69 20 वचन म्हणते, निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे. मी अगदी बेजार झालो आहे. माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही. माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही. त्यांनी मला अन्न म्हणून विष खावयास दिले, तहान भागविण्यास मला आम दिली. त्यांच्या पुढे मांडलेले ताट त्यांस पाश असे हो, ते निश्चित असता त्यांस ते जाळे असे होवो. येशू ख्रिस्ताला लोकांकडून होणाऱ्या निंदेला सामोरे जावे लागले आणि लोकांनी फार येशूची निंदा केलेली आहे. अर्थात या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा दुःख भोग आम्ही पाहत आहोत. कशा प्रकारच्या परिस्थितीतून तो गेला याचे वर्णन भविष्यवाणीच्या स्वरूपात स्तोत्रकर्त्याने दिलेले आहे. प्रियजन हो, ही फार अद्भुत गोष्ट देवाने आमच्यासाठी केली. देवाने आम्हा पाप्यांवर एवढे प्रेम केले की आमच्यासाठी तो स्वतः पाप बनला. यासाठी की पापाचा प्रश्न त्याने सोडवावा. आमच्या पापाचा दंड आणि आमच्या पापाच्या दुष्कर्माची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. देवाचा क्रोध आमच्या वतीने आमच्या जागी उभे राहून त्याने स्वतःवर घेतले. आज आम्हाला आजादी दिलेली आहे यासाठी की तुम्ही आणि आम्ही पापांतून मुक्त व्हावे. ख्रिस्त येशूने आमचे 80% पाप, 50% पाप, 20% पाप घेतले नाही, तर 100% पाप स्वतःवर घेतले. भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्यातही होणारे. आज येशूने पाप बनून आम्हाला कायमची मुक्ती दिलेली आहे. येशू तुमच्या आणि आमच्यासाठी जवळचा निकटचा सोडवावयाजोगा मुक्तीदाता बनून आला. रोमकरसपत्र 8 अध्याय 2 वचन म्हणते, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. रोमकरसपत्र 8 अध्याय 32 ते 34 वचन मी वाचत आहे. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे व जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, म्हणून आज देव तुमची वाट पाहत आहे, यासाठी की तुम्हाला ख्रिस्तामध्ये देवाने पाहावे. आज संपूर्ण जगाला देव ख्रिस्तामध्ये बोलावित आहे. ख्रिस्ताबाहेर कोणालाच पापक्षमा नाही, कोणालाच अनंत जीवन नाही. ख्रिस्त हाच अनंत जीवनाचा स्रोत आहे. म्हणून वचन म्हणते, ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हास लिहिले आहे. आमचे अपराध काढून आम्हाला नीतिमान ठरवावे हे कार्य या विश्वात कोणीही करू शकला नाही. मानव जातीसाठी हे प्रभू येशू ख्रिस्त जो एकमेव देव मानव बनला त्याने हे पूर्ण केले. म्हणून येशू ख्रिस्त संपूर्ण मानव जातीचा देव आहे. रोमकरसपत्र 4 अध्याय 25 वचन म्हणते, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे, बघा, तुमच्या आमच्या अपराधामुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.